प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात काय काय अपेक्षित आहे? लक्षात ठेवा, पहिल्या 3 महिन्यात स्त्रीच्या शरीरात प्रचंड घडामोड होत असते, हार्मोनची उलथापालथच होत असते जसं काही. त्याच्यामुळे खूप उलटी होणं, मळमळ होणं, एखादा आवडीचा पदार्थ सडनली न आवडता होणं, म्हणजे दररोजचं जेवण आहे, मी हे खात होते ना आता मला ते जात नाही. या हार्मोनच्या बदलामुळे, कमी खाल्ल्यामुळे स्वभावात चिडचिडपणा निर्माण होतो. हे खूप कॉमन आहे. काही पेशंटला खूप जास्त झोप येते. अशा वेळेला घाबरून जाऊ नका, झोपा. तुम्ही झोपल्याने बाळ काही झोपाळू होणार नाही. त्याचबरोबर गर्भाशयाचा आकार वाढत असतो आणि त्याचा युरिनरी ब्लॅडरवर प्रेशर येत असतं आणि ह्याच्यामुळे वारंवार बाथरूमला जायचं फिलिंग येत असतं. याचा अर्थ तुम्हाला UTI झालाय, म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, लघवीचं इन्फेक्शन झालंय असं होत नाही. हे खूप कॉमन लक्षण आहे. त्याचबरोबरीने थोडासा स्तनांचा आकार वाढायला सुरुवात होते, तिथं टेंडरनेस येऊ शकतो, फुलनेस तुम्हाला वाटू शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. या बदलांचा स्वीकार करा. प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यात ती जितकी आनंदी राहील तेवढं बाळ छान.